नमस्कार मित्रांनो. आज झालेल्या पेपरची आपण एक्सपेक्टेड आन्सर की बघणार आहोत इंग्लिशची. त्या अगोदर ज्यांना कोणाला एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच हवी असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली त्यांसाठी पूर्व प्लस मुख्यची 6,999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. आणि फक्त ज्यांना कोणाला पूर्वची हवी असेल त्यांना 5,999 मध्ये बॅच अवेलेबल आहे. ही बॅच आपली 7 जुलै पासून स्टार्ट होणार आहे. त्यासोबत ज्यांना फक्त एमपीएससी ची इंग्लिशची बॅच हवी असेल त्यांना रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी चा कोर्स फक्त 499 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि ही आपली युट्यूबची सिरीज आहे ज्यामध्ये डेली संध्याकाळी 5 वाजता पॉलिटीची प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज आहे. 30 जून पासून 5 जुलै पर्यंत हे टॉपिक आणि डेट वाईज शेड्यूल एकदा बघून घ्या. त्याच्यासोबत सोबत ग्रुप बी ग्रुप सी च्या तुमच्या सिलेबस डिकोडिंगचं पण डेली संध्याकाळी 6 वाजता लेक्चर असणार आहे. 26 तारखेपासून 3 तारखेपर्यंत प्रत्येकाचा सब्जेक्ट आणि तुम्ही फॅकल्टीचे नाव बघू शकता. या दोन्ही सिरीजचा तुम्ही आवर्जून लाभ घ्यावा. त्यासोबत आज बघा पहिला क्वेश्चन आपला जो होता हा सेट बी आहे. बघा लक्षात ठेवा मी आन्सर की एक्सपेक्टेड सांगतोय. होऊ शकतं माझ्या आन्सर की मध्ये आणि आयोगाच्या आन्सर की मध्ये काही थोडीफार तफावत असू शकते. फार मोठी तफावत राहणार नाही पण थोडीफार असू शकते. त्यामुळे तुम्ही एक्झॅक्ट तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर जर तुम्हाला शक्य झालं आणखी 2-3 ठिकाणी तुम्ही आन्सर की चेक करून घ्या कारण एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये थोडेसे व्हेरिएशन येऊ शकतात. बघा पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये मूड विचारला होता. तर असं झालं तर असं होईल या टाईपचा जो मूड असतो तो इंडिकेटिव्ह मूड असतो. पर्याय क्रमांक सी असणं अपेक्षित आहे. सी तुमचा 4 मध्ये आलाय तर 51चं आन्सर जे आहे ते तुमचं 4 असणं अपेक्षित आहे. 52 मध्ये त्यांनी आपला गुड पॉसिबिलिटी दिलेली आहे. सगळे वर्ड पॉसिबिलिटी दाखवतात पण गुड शब्द आल्यामुळं मे असणं अपेक्षित आहे. त्यामुळे 52चा आन्सर ए वनली पाहिजे. ए वनली सेकंड टू पर्यायामध्ये आहे. 52चा आन्सर असेल सेकंड. 53 इथं आपल्याला पॅसिव्ह वॉइस विचारलेला आहे तर इथं टू बी रिवाइज आहे तर टू बी रिवाइजचं टू रिवाइज होईल. त्यामुळे 53चा आन्सर बी पाहिजे आणि बी तुमचं 4 मध्ये आहे. त्यामुळे 53चा जे आन्सर असेल ते आपलं 4 असणं अपेक्षित आहे. 54चा आन्सर बघा वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट सगळ्यांना माहिती आहे. सिंपल सेंटेन्स काय असतं वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट असतं. सी आहे आणि सी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे 54चं जे आन्सर असेल ते तुमचं सेकंड असेल. 55 मध्ये परत त्यांनी पॅसिव्ह वॉइस विचारलेला आहे. इथं होऊ शकतं काही लोकांना अनॉय विथ आणि अनॉय बाय मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पण जेव्हा आपण पॅसिव्ह करत असताना आपल्याला हा अनॉय शब्द तिथं काही रोल प्ले करत नसल्यामुळं इथं आपण बाय घेणार आहोत. पर्याय क्रमांक 55चं एक्सपेक्टेड सेकंड आहे. याचं काही ठिकाणी अनॉय विथ पण असतं पण पॅसिव्ह केलंय त्यामुळे बाय येईल. तर 55चं सेकंड पाहिजे. 56चं इनव्हायटेबल. इनव्हायटेबलचं मिनिंग असतं अशी गोष्ट जी आपण अवॉइड करू शकत नाही. तर 56चं आन्सर जे येणार तुमचं पर्याय क्रमांक 4 येईल. 56चं येईल 4 दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड. 57 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळं कारण एका देशाचं नाव आहे सिंग्युलर सोबत सिंग्युलर पाहिजे. 57चा आन्सर 4 येणं अपेक्षित आहे. 58 मध्ये इथं पार्ट्स ऑफ स्पीच विचारलेला आहे. थोडासा हा वेगळा क्वेश्चन होता. याच्यामध्ये इतकं कळतं आपल्याला इथं हा ऍडजेक्टिव्ह आहे इथं हा ऍडव्हर्ब आहे. प्रिपोजिशनला क्वालिफाय करतोय. तर बी आणि सी मध्ये ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब म्हणजे एकचा आन्सर तुमचं 1 पाहिजे किंवा 2 पाहिजे. बाकी इथं पॉसिबिलिटी नाहीये. पण आता प्रश्न असा आहे की इथं ऑल इथं पण ऑल इथं पण ऑल तर सगळीकडेच आहे. पण इथं बघा इथं हा इनडेफिनेट प्रोनाउन आहे आणि हा इनडेफिनेट प्रोनाउन असल्यामुळं इथं शुअर इतका आहे की तुम्हाला हात प्रोनाउन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सेकंड असणं अपेक्षित आहे. 52चं जे आन्सर एक्सपेक्टेड आहे ते एक्सपेक्टेड 62 आहे. सॉरी 58चं आन्सर एक्सपेक्टेड सेकंड आहे. 59 सोपं आहे. परत पार्ट्स ऑफ स्पीच आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये त्याने सम विचारलेला आहे तर सम नाउनला क्वालिफाय करतो म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. 59चा आन्सर सेकंड असेल. 60 अ फेअर लिटल गर्ल सॅट अंडर अ ट्री बरोबर आहे. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी म्हणजे झाडाच्या खाली बसलेला आहे ना तर त्या ठिकाणी सॅट अंडर अ ट्री येईल. पर्याय क्रमांक सेकंड सोपा होता. 61 मध्ये त्यांनी आपला हाय विचारलं. हाय हा कॉल फॉर अटेन्शन म्हणजे लक्ष देण्यासाठी करतो आपण. तर 61चं बी पाहिजे. बी कुठे दिलेलं पर्याय क्रमांक 4 मध्ये. 61चं पर्याय क्रमांक 4. 62 मध्ये त्यांनी करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन विचारलाय. आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग दिलेला आहे तर त्यामुळं आपल्याला तिथं सिन्स वापरावं लागेल. तर बी मध्ये दिलेलं आहे. तर 62चा आन्सर आहे तुमचं 4. 63 फॉल्सचा आय थिंक अँड सिनोनिम विचारलाय. तर फॉल्सचा सिनोनिम होईल तुमचा अनट्रू. 63चा आन्सर येईल तुमचा 3 करेक्ट येते. 64 मध्ये शी वॉन्टेड टू बाय डायडॅस बुक्स प्लुरल नाउन आहे समोर त्यामुळं
नायदर ईच येणार नाही आणि एनी आपण जनरली निगेटिव्ह मध्ये घेतो त्यामुळे ते सम येईल. तर 64चा येईल तुमचा फर्स्ट. 65 सोपा आहे. फ्युचर आणि कंटिन्यूस विचारलाय. फ्युचर म्हटलं तर विल किंवा शाल येईल आणि त्यासोबत कंटिन्यूस मधला आयएनजी येईल. आय थिंक आयएनजी एकाच पर्याय येते. तर फ्युचर कंटिन्युअस म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा सेकंड येईल. त्याने अँबिडेक्स्ट्रियसचा मिनिंग असतो दोन्ही हातांनी कुशलतेने काम करणारा. तर 66चा आन्सर येईल सेकंड. वन हु कॅन यूज बोथ हँड्स इक्वली. 66चा आन्सर तुमचं सेकंड असतं अपेक्षित आहे. 67 करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे. तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन जाऊ शकता. इथं क्वेश्चन मार्कची गरज नाहीये. बी वाला ऑप्शन काढून टाका. बी वाला ऑप्शन काढून टाकला उत्तर तुमचं असं आहे ये येऊन जाईल. 67चा आन्सर आहे तुमचं फर्स्ट वाला. 68 मध्ये त्यांनी फादरला मारणं म्हणजे पॅट्रिसाइड म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक सी हा 3 मध्ये. तर 68चा आन्सर आहे तुमचं थर्ड. 69 टीटोटलर म्हणजे असा पर्सन जो दारू पित नाही. तर 69चा आन्सर येईल डी ओनली पर्याय क्रमांक 4. 70 मध्ये त्यांनी दिलं बघा अप्रोप्रिएट वर्ड फॉर द फ्रेज. एखादी गोष्ट रिमूव्ह करणं किंवा रब ऑफ करणं म्हणजे काढून टाकणं. इनडेलिबल असतो तो. तर 70चा आन्सर येईल सेकंड. हा पण सोपा आहे रिपीटेड येऊन गेलेला आहे. 70 पहिला पॅसेज आहे. पॅसेज बघा 71 to 75 त्याचे उत्तर तुम्हाला लिहून देतो मी. पॅसेज थोडासा मोठा होता पण सोपा आहे. 71चं उत्तर आहे बघा 4. 72चं उत्तर आहे तुमचं सेकंड. त्यानंतर 73चं उत्तर आहे थर्ड. 74चं उत्तर आहे एक मिनिट परत तुमचा सिक्वेन्स जर प्रॉब्लेम असेल तर आणखी थोडंसं घोळ होऊ शकतो. क्वेश्चन जर का मागापुढे झाले असेल तर त्यामुळे मी क्वेश्चन वरती लिहून देतो. डायरेक्ट क्वेश्चन वरती लिहून देतो कारण जर मी डायरेक्ट लिहून दिलं क्वेश्चन मध्ये जर काही इंटरनल चेंजेस असतील तर प्रॉब्लेम येईल चेक करायला. तर 71 हा क्वेश्चन बघा. तर 71चं उत्तर आहे बघा 71चं आहे 4. 72चं उत्तर आहे बघा तुमचं सेकंड. 73चं उत्तर आहे 3. 74चं उत्तर आहे बघा आहे म्हणजे एक्सपेक्टेड म्हटलेलं आणखी योग्य राहील. 74चा आन्सर आहे 3. 74चं 3. 75चं उत्तर जे आहे ते आहे फर्स्ट म्हणजे आय थिंक 71चं आय थिंक 11 होतं ना. 71चं 75चं उत्तर 11 होत्या त्या लँग्वेजेस. आय थिंक 11 लँग्वेजेस आहे. 75चं मी कॅल्क्युलेट केलं तर 11 लँग्वेजेस आल्या बघा पण इथं मी टिक करताना फर्स्ट केलंय तर मला कॅल्क्युलेट करताना 11 लँग्वेजेस आल्या होत्या. चेक करून एकदा 75च्या 11 लँग्वेजेस मी केल्या होत्या. 76 याच्यामध्ये मस्ट आणि हाऊ टू दोन्ही येऊ शकतात पण सिंग्युलर प्लुरलचा थोडासा सेन्स असल्यामुळं इथे हाऊ टू ला प्रायोरिटी भेटेल. तर 76 येईल सेकंड. 77चं उत्तर असेल बघा सेकंड. हा इथं अफेक्ट नको पाहिजे होता अफेक्ट पाहिजे होता बाकी दोन करेक्ट आहे. 78 शाल विलचं रिपिटेशन होणार नाही त्यामुळे हा सिंग्युलर आहे. तर माय सिस्टर रिटर्न्स. 79 पॉइंट ब्लँकचा मिनिंग असतो डायरेक्टली समानार्थी विचारलेला ना तर पॉइंट ब्लँकचा अर्थ पाहिजे तुमचा डायरेक्टली पर्याय 79चे आन्सर थर्ड. सध्या आपण आन्सर कीच घेतोय फार जास्त डिटेलमध्ये जाण्याचं तुम्ही पण मूडमध्ये नाहीत. परसिव्हरन्सचा मिनिंग असतो एखादी गोष्ट कधीच सोडून द्यायची नाही नेव्हर गिव्ह अप. तर 80चा आन्सर आहे तुमचा फर्स्ट. रिलेशन आपल्याला एक्झॉटिकचा अँटोनिम विचारलेला आहे. एक्झॉटिकचा मिनिंग असतो तुमचा फॉरेन मधून आपण एक्सपोर्ट वगैरे केलेला फॉरेनर त्याचा अपोजिट आपल्याला पाहिजे. त्याचा अपोजिट तुमचा इंडिजिनियस नेटिव्ह. तर इंडिजिनियस कुठे दिलेला आहे इंडिजिनियस सी दिलेला आहे बी मध्ये. तर 81चं येईल सेकंड. इथं मीटिंग संपल्यानंतर सभा संपल्यानंतर मीटिंग काय होईल संपुष्टात येईल. संपुष्टात येणं हा अर्थ पाहिजे. संपुष्टात येणं हा अर्थ इथं नाहीये. कंटिन्यू हा कटला इथं डिवाइड मुळे हा कटेल तर आन्सर येईल डिस्पर्स आणि डिझॉल्व.
मीटिंग संपुष्टात येईल, पण संपुष्टात येण्यासाठी एकही शब्द अप्रोप्रिएट नाही तर डिस्पर्स आणि डिझॉल्व येईल. 82 चा आन्सर पाहिजे डी. आपल्याला युबिक्विटसचा मिनिंग असतो सर्वव्यापी, आणि सर्वव्यापीसाठी प्रश्न आहे, शब्द आहे ओमनी प्रेझेंट डी, आणि डी सेकंड मध्ये 83 चा आन्सर सेकंड. 84 आपल्या डिसिप्लिनरीची स्पेलिंग पाहिजे होती, तो पर्याय क्रमांक 4 आहे. 84 चा आन्सर 4. 85 डोंट वरी इफ आय एम लेट टू नाईट, घाबरू नकोस किंवा चिंता करू नकोस जर मला यायला उशीर झाला आज रात्री, तर पर्याय क्रमांक फर्स्ट. व्हेरी फ्यूचं जे कंपॅरेटिव्ह बनतं ते द्यान मोस्ट ऑदरनं बनतं, द्यान मोस्ट ऑदर पर्याय क्रमांक फर्स्ट मध्ये. 86 येईल तुमचं फर्स्ट. 87 सिंपल सेंटेन्स विचारलं तर सिंपल सेंटेन्स मध्ये इथंच आहे सिंपल सेंटेन्स, बाकी सो नॉर आणि दॅट मुळे हे कटतील. 88 मध्ये आपलं ग्रामॅटिकली करेक्ट विचारलेलं आहे. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हा व्हर्बच्या अगोदर असतो, इथं हा ऑलवेज ह्याच्या अगोदर पाहिजे, पर्याय क्रमांक सेकंड अपेक्षित आहे. 88 चं सेकंड. 89 चं ऍडव्हर्ब क्लॉज विचारला तर ऍडव्हर्ब क्लॉज तुमचा आय थिंक फर्स्ट आहे, की ज्या ठिकाणी हा व्हर्ब बद्दल माहिती सांगतो, पर्याय क्रमांक फर्स्ट. 90 इथं टीव्ही वरती दाखवणं हा अर्थ आहे, त्यामुळं इथं अपेक्षित लाईव्ह ऑन ESPN सी वनली, आणि सी पर्याय क्रमांक सेकंड वरती. तर 90 चा आन्सर सेकंड. ऑप्टिमिस्टिक ब्राईट साइड कडे बघणारा आशावादी, ऑप्टिमिस्ट खूप वेळेस येऊन गेलेला आहे. त्यानंतर वन हु इट्स टू मच, ग्लटन म्हणतो आपण त्याला, खादाड. ये पाहिजे आणि ये फर्स्ट मध्ये आहे, त्यामुळे उत्तर येईल तुमचं फर्स्ट. हा एखादी गोष्टी सारखी आहे, पण ऍज आणि लाईकली हे जर शब्द असेल, लाईक ऍज असेल तर आपण त्याला सिमिली म्हणतो, पण ते नसतील तर तो मेटाफोर असतो. तर तो 3 पिलर्स आहे तर मेटाफोर येईल, पर्याय क्रमांक फोर्थ. 94 आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे इम्पॉसिबल, सोपा आहे हा पण. टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल ऑर डिफिकल्टीज, स्मूथ सेलिंग येईल, अगदी सहज पार करणे. 95 चा सेकंड. 96 आय मॅनेज टू गेट स्लीप, इथं आपल्याला बघा इनस्पाइट ऑफ चालला असता, पण तिथं कंजंक्शन लागतो, आपल्याला कंजंक्शन लागतो म्हणून आपल्याला आल्दो येईल. तर 96 चं उत्तर येईल तुमचं फर्स्ट. 97 द पोलीस डायडास कॅच द थीफ लास्ट नाईट, लास्ट नाईट म्हटलं तर तुमचं सिंपल पास्ट टेन्स पाहिजे, लास्ट नाईट म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक फर्स्ट. कॉट ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डायडास मीन्स, इथं दोन वाटू शकतात, आर्टिस्टिक आणि आर्टफुल, पण आर्टिस्टिकच्या पेक्षा आर्टफुल हा थोडा काव्यबाजीसाठी असतो, चतुरतेनं, किंवा आपण असं म्हणतो की थोडंसं काहीतरी ट्रिक्स लावून, त्या अर्थाने आर्टफुल शब्द अप्रोप्रिएट असेल. 98 चा आन्सर सेकंड. वी कॉल ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम, तर मॅच आपण काय केलं असणार आहे, कॅन्सल. कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल करणं. 99 चे तुमचं फर्स्ट. आणि लास्ट वाला क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलेला आहे, प्लेंटीचा, प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये, त्याचा अपोजिट येईल तुमचा स्केअरसिटी, स्केअरसिटी म्हणजे कमतरता. 100 चा आन्सर असेल सेकंड. ठीक आहे, मी परत सांगतो की एक्सपेक्टेड आन्सर की आहे, याच्यामध्ये काही चेंजेस असू शकतात, त्यामुळे प्लीज तुम्ही 2-3 ठिकाणी त्याचा क्रॉस चेक करून नंतर तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करा. चालेल, थँक्यू व्हेरी मच.